नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अननसाचा शिरा बनवणार आहोत, जो की बनवायला देखील अगदी सोपा आहे आणि चवीला तर अप्रतिम. तर लगेच रेसिपीला सुरुवात करू. या ठिकाणी बघा, मी अननस घेतलं आहे आणि आपण त्यावरचे साल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपण छान स्लाइस करून घ्यायचे आहेत. स्लाइस अगदी बारीक करायचे आहेत आणि नंतर आपल्याला त्याचे पीसेससुद्धा करून घ्यायचे आहेत. परत अननसावरती काही स्पोर्स असतात, आपल्याला ते स्पोर्सवाले भाग काढून घ्यायचे आहेत, नाहीतर मग त्या स्पोर्समुळे घशात खवखव वगैरे होते. आता आपण पायनॅपलचे बारीक बघा पीसेस करून घेणार आहोत. छान छोटे छोटे तुकडे करायचे, जेणेकरून प्रत्येक घासामध्ये एखादा पायनॅपलचा बाईट येतो आणि मग फ्लेवर आणखीनच छान लागतो. आता या ठिकाणी मी कढई गॅसवरती ठेवली आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि या ठिकाणी मी 100 ग्राम तूप घेतलेलं आहे. यामध्ये आपण 1 वाटी रवा घालणार आहोत, हे बघा. आणि आपण ह्या रव्याला अगदी छान तुपात परतून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर या ठिकाणी तूप आणखीन घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता 150 ते 200 ग्राम. या ठिकाणी मी 100 ग्राम घातलेला आहे, कारण आमच्या घरात जास्त तुपकट कोणी काही खात नाही. पण जर तुम्ही आणखीन थोडं तूप घातलं तर तुमचा जो शिरा आहे तो छान लुसलुशीत होईल. असासुद्धा छान बनतो आणि तूपसुद्धा कमी वापरलं जातं आणि पौष्टिकसुद्धा बनतो. आता ह्या ठिकाणी बघा, आपला रवा छान परतवून घ्यायचा. छान भाजला गेला की आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये या ठिकाणी पायनॅपलचे पीसेस घातलेले आहेत. 1 वाटी या ठिकाणी साधारणतः मी पायनॅपलचे पीसेस घालत आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता तीच वाटी. आणि त्याच वाटीने आपण 2 वाटी पाणी घालून घेणार आहोत पायनॅपलमध्ये. आता या ठिकाणी मी एका वेगळ्या पात्रात 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये बदाम आहेत, काजू घेतलेत आणि यांना तुपात छान परतून घेतलेलं आहे. छान अगदी कुरकुरीत होतील असे आपण त्यांना परतून घेणार आहोत. काजूचा रंग गोल्डन होईपर्यंत आपण त्यांना परतणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि ह्या ठिकाणी बघा, यामध्ये मी पंपकिन सीड्स घालत आहे. तुमच्याकडे पिस्ता असेल तुम्ही पिस्ता घालू शकता, अक्रोड घालू शकतात. आणखीन तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घालायचे असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकतात. आता या ठिकाणी बघा, आपले ड्रायफ्रूट्स रेडी झालेत आणि दुसऱ्या ठिकाणी पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. तुम्हाला जेवढी शिरा गोड करायचा आहे तेवढं तुम्ही यामध्ये साखर घालू शकता तुमच्यानुसार. आणि या ठिकाणी आपण थोडीशी वेलची पूड घालणार आहोत. आणि या ठिकाणी आपण जो तुपात परतलेला रवा होता तो यामध्ये घालणार आहोत आणि आपण त्याला छान यामध्ये ढवळून घेणार आहोत आणि परतून घ्यायचं आहे. आता मैत्रिणींनो, आपल्या शिऱ्याला छान रंग यावा, पिवळा असा रंग यावा, यासाठी आपण यामध्ये 2 ते 3 थेंब पिवळ्या रंगाचे घालणार आहोत. तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये, जनरल स्टोअरमध्ये और तुम्ही बेकरीमध्ये सुद्धा जाऊन फूड कलर विकत घेऊ शकता. या ठिकाणी बघा,
फूड कलर घातल्यामुळे आपल्या शिऱ्याला खूप छान असा रंग आलेला आहे आणि त्याचा अगदी छान असा वाससुद्धा येत आहे. आता यामध्ये जर तुम्हाला एक स्ट्रॉंग पायनॅपल फ्लेवर हवा असेल, आता पायनॅपलचे आपण यामध्ये पीसेस घातले आहेत त्यामुळे याच्यामध्ये पायनॅपलचा ऑलरेडी फ्लेवर आलेला आहे, पण हा नॅचरल फ्लेवर आहे. जर तुम्हाला आणखीन यामध्ये जर स्ट्रॉंग फ्लेवर घालायचा असेल तर तुम्ही यामध्ये पायनॅपल इसेन्ससुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ते सुद्धा यामध्ये घालू शकतात. आता आपण याला जरासं शिजण्यासाठी झाकून ठेवलेला होता आणि आता बघा आपला शिरा अगदी छान तयार झालेला आहे. तरी आधी आपण त्याला थोड्या वेळसाठी झाकून ठेवूयात आणि पुन्हा परतवून घेऊया. बघा आता रवा अगदी छान सॉफ्ट झालेला आहे आणि बऱ्यापैकी शिजला सुद्धा आहे. बघा आपला पायनॅपलचा शिरा किती लुसलुशीत असा झालेला आहे. असं आपण याला आता परतवून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण तुपात छान फ्राय केलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये घालून घेऊयात, जेणेकरून आपला जो पायनॅपलचा शिरा आहे तो आणखीन टेस्टी लागेल. आता आपण परतवून घ्यायचं आहे आणि मस्त एका प्लेटमध्ये याला सर्व करायचं आहे आणि याचा एवढा जबरदस्त सुगंध पूर्ण स्वयंपाकघरात पसरलेला आहे आणि अशा प्रकारे आपला पायनॅपलचा शिरा तयार झाला आहे. आता मस्त आपण याचा आस्वाद घेऊया आणि तुम्हीसुद्धा हा पायनॅपलचा शिरा आहे तो बनवून बघा आणि नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअरसुद्धा करा. धन्यवाद.